वेगवेगळे आरोप केले, आपण काय सांगाल? नाही, एक म्हणजे अक्षय शिंदे या नराधमाला टोकाचं प्रायश्चित्त व्हायला पाहिजे, त्याला फाशी व्हायला पाहिजे, यामध्ये कोणाचंही दुमत नाही. प्रश्न एक आहे की अक्षय शिंदेने जे कृत्य केलं, ज्या संस्थेत केलं, त्या संस्थेचे पदाधिकारी आणि संस्था चालक यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न का केला? त्यांना कोणाला प्रोटेक्ट करायचं होतं? पालक पोलिसांच्याकडे गेले तर पोलिसांनी देखील तो गुन्हा नोंदवायला विलंब लावला. याच्यात कोणाचा दबाव होता? आणि संस्था चालक आणि पोलीस ज्यांनी हा गुन्हा नोंदवला नाही यांच्यावर पण कारवाई व्हायला पाहिजे. आता अक्षय शिंदेला संपवण्यात आलं किंवा एन्काउंटर झालं किंवा काय, पोलिसांच्या दोन स्टोरी आहेत. एक स्टोरी म्हणजे त्याने पोलिसांचीच रिव्हॉल्वर काढली आणि स्वतःचा शेवट करून घेतला. दुसरी स्टोरी लगेच थोड्या वेळाने बाहेर आली, अर्ध्या तासाने, की पोलिसांनी त्याचा एन्काउंटर केला. अरे, गाडीत बसलेल्या माणसाची एन्काउंटर करायची गरज काय? पण अक्षय शिंदेला फाशीची शिक्षा व्हावी ही आमची पूर्वीपासून मागणी होती. आम्ही अक्षय शिंदेचं कुठंही समर्थन करत नाही. आमचा विषय त्याच्या पलीकडे आहे की ज्या संस्था आणि ज्या पोलिसांनी अशा प्रकारचा अत्याचार झाल्यानंतर त्या गुन्ह्याकडे दुर्लक्ष केलं, तो गुन्हा दाबण्याचा प्रयत्न केला, म्हणून तर बदलापूरकर रेल्वे रुळावर येऊन थांबले होते. एवढा मोठा मोर्चा का निघाला? चीड लोकांना ही होती की एका लहान मुलीचं शोषण होतंय, त्या शोषणाच्यासाठी पालक शाळेत जातात, अनेक वेळा धडक्या मारून येतात, पण शाळा दाद देत नाही. पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर पोलीस स्टेशनही पूर्ण दिवस, काही तास, कित्येक तास पोलीस स्टेशनमध्ये बसून FIR दाखल करून घेत नाही. हे धाडस या दोन्ही व्यवस्थेत कसं काय निर्माण झालं? कुणाचं प्रोटेक्शन होतं? वरून कोण सांगत होतं की नाही, गुन्हा नोंद करू नका, नाही त्या संस्थेवर काही आच आली नाही पाहिजे, हे कोण सांगत होतं? याची चौकशी झाली पाहिजे. म्हणून बदलापूरकर रस्त्यावर आले. त्यामुळं अक्षय शिंदेला फाशी व्हायला पाहिजे होती. आज या वेगळ्या प्रकारे त्याचा अंत झाला, त्याचं समर्थन कुणी करणार नाही. पण या दोन घटनांची चौकशी होणार नाही अशी आता परिस्थिती निर्माण होऊन देऊ नका. आमची मागणी आहे की चौकशी या गुन्ह्याची आणि या दोन्ही संस्थांनी जो डिले केला त्याची चौकशी होऊन त्यांच्यावर देखील त्यांचं प्रायश्चित्त देण्याचं काम केलं पाहिजे.